मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे अमोल मिटकरींचा एकत्र फोटो पाहायला मिळालेला आहे। अमोल मिटकरींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये पंकज साबळेंची उपस्थिती होती। पंकज साबळेंकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। मिटकरी आणि साबळेंच्या फोटोनं आता चर्चांना उधाण आलेलं आहे। आपल्या सोबत मनसेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आहेत पंकज साबळे, त्यांनी देखील गाडीची तोडफोड केली होती। काल त्यांना जामीन मंजूर झालाय न्यायालयातनं। आपल्या सोबत सर्वात आधी आहेत बोलण्यासाठी पंकज साबळे, नेमकं काय त्या दिवशी घडलेलं होतं, काय सांगणार? पाहिलं असणार तुम्ही तर माननीय राजसाहेबांवर एक भयानक टीका केली होती आमदार अमोल मिटकरींनी। कसं आहे, खूप दिवसापासून बोलणं शेवटी आमचे पण स्पेशल्स असतात। मला असं वाटतं की एका मोठ्या लेवलचे जे नेते असतात त्यांनी एकमेकावर टीका केली तर काही हरकत नाही। कसं असते, कार्यकर्ता उद्रेक असते। आम्ही पण शेवटी आमचे स्पेशल्स सुटले ते सगळे, आम्ही त्याला माफी मागायला सांगितलं तर लपून बसला होता आणि शेवटी कार्यकर्त्यांचा राग आहे तो असं बोलणार तर तो 100% शेवटी मनसे आहे। आमची स्टाईल आमच्या लोकांना माहित आहे। अमोल मिटकरींनी सांगितलं की मनसेवाले पळपुटे आहेत, ज्या पद्धतीनं राज ठाकरेंवर टीका केलेली आहे। तर त्यांनी म्हटलेलं की राज ठाकरेंची लायकी नाहीत अजित पवारांवर टीका। कसं आहे, व्हिडिओ तुम्हीच काढले, तुमच्या TV 9वर आलेला आहे। आम्ही तिथे गेलो, आमचे लोक तिथे गेले आणि पळकुटे म्हटल्यापेक्षा लपून कोण बसलं तर हे महत्त्वाचा विषय आहे। कसं आहे, समोरासमोर उत्तर द्यायची हिंमत नाही आहे आणि त्यांचे स्टेटमेंट पाहताना तुम्ही स्टेटमेंट फक्त 4 दिवारच्या आतमध्ये असतात, त्यांच्यासोबत कोणीच नसते। तुम्ही लोकांमध्ये बसा, माझे स्टेटमेंट म्हणा किंवा माझे कुठे व्हिडिओ म्हणा, आम्ही लोक